मुंबई महापालिकेतले काँग्रेसचे 24 नगरसेवक हे 24 कॅरेट सोन्यासारखे आहेत असं म्हणतात वर्षा गायकवाड। यावर काँग्रेसच्या नगरसेवकांनी ही भूमिका मांडली आहे। त्यांच्यासाठी कोणकोणते मुद्दे समोर आहेत तेही त्यांनी स्पष्ट केले। आणि या संदर्भात राजू सोनवणे यांच्याशी संवाद ते साधतायत, ते पाहूया। मुंबई महापालिकेमध्ये काँग्रेसचे 24 नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि जो वर्षा गायकवाडने म्हटलेलं आहे की 24 नगरसेवक आमचे 24 कॅरेट सोन्यासारखे आहेत, त्यामुळे ते जनतेचा आवाज बनतो। ज्या प्रकारे वर्षाताई म्हणाल्या की 24 कॅरेट प्रमाणे नगरसेवक आहेत, काय टार्गेट राहणार आहे समोर तुमच्या? जे जबाबदारी आम्हाला जनताने दिलेली आहे त्याला चांगल्या प्रकारे पार पाडू अशी आमची अपेक्षा आहे। आणि जनताचे जे प्रश्न आहे त्याला सोडण्यासाठी काँग्रेस पक्ष यादाई तुम्हाला बघायला मिळेल की आम्ही खूप मजबूतीला आणि खूप ताकतवरला तिकडे अपनी आवाज़ जो है बुलंद करूँ। अशरफ भाई हमारे लीडर ऑफ द हाउस चुने गए हैं, तो असं आहे की आम्हाला माहीत आहे काय परिस्थिती आहे, इकडे काय चाललं आहे, 4 वर्षापासून काय चाललं होतं आम्ही बघितलं, कसं कॉस्मेटिक काम करून ॲडमिनिस्ट्रेशन बसून कसं कॉस्मेटिक काम झाला सगळ्याला माहीत आहे, सगळं खरं मुंबईकराला माहीत आहे। खरी परिस्थिती अशी आहे की आम्हाला फाईट करायचं आहे, ऑपोजिशनचा रोल निभावायचा, आम्हाला सगळं इश्यूज मुंबई करायचे फ्रंटवर घेऊन काम करायचे। प्लानिंग एज इन मेरा पूरा ब्लूप्रिंट चल रहा है ऑलरेडी। तो हेल्थ सेक्टर में बहुत ज़्यादा काम करना है, पब्लिक सेक्टर में जैसे आप जानते वोट ये जो मतदार ये थी यादी थी उसमें इतने सारे इश्यूज थे, इतने सारे लोग थे जिनको वो सेंटर्स ही नहीं मिले, वो वोट ही नहीं कर पाए। तो ये एक ऐसा कॉमन इशू है जो कि बहुत मैटर करता है, तो उस पर काम करना है। हेल्थ सेक्टर पे बहुत ज़्यादा काम करना है, जो कि कोविड की वजह से एक लीप हो गया है, लोगों में इम्यूनिटी के प्रॉब्लम्स हो गए हैं। मैं बैकग्राउंड से डॉक्टर हूँ, तो मेरा बहुत ज़्यादा फोकस वहीं पर है। काँग्रेसचे नगरसेवक आहेत आणि काय काम करणार आहे त्यांचे विजन त्यांनी मांडलेलं पाहायला मिळते। त्यामुळे आता संपूर्णपणे महापालिकेचं कामकाज सुरू झाल्यानंतर काँग्रेसची नेमकी कशी भूमिका असणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं राहील। कॅमेरामॅन कृष्णा कापरे, राजू सोनवणे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।